निकिता पल्लवी। सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत। एक जेवढे आमदार आहेत ना त्या सगळ्यांकडनं मी घेणार। चेष्टेचा भाग सोडून द्यावं, असंच तुमचं प्रेम राहिलं ना। तुम्ही बघा, नॅशनल ते बघत होतं, मल्टीनॅशनल लेवलला जाऊन आणि त्याच्या हातून एवढं मोठं काम व्हावं की अनेक लोकांना रोजगार मिळावा। हा सोलापूर जिल्हा आहे, केवळ तुम्ही आहात म्हणून आमच्यासारखेच आम्ही सगळे आहोत। एकामेकाची साथ कधी सोडायची नाही, सोडली तर काय होऊ शकत नाही। पण खरंच म्हणजे काय म्हणतात, पारणं फिटलं असं म्हणतात ना, एक म्हण आहे। आज ह्या सगळ्यांची सुहाची कामगिरी आणि त्याचं संपूर्ण एवढं त्यांनी जे केलं आहे ते बघून म्हणजे माझं तर पारणं फिटलं। मी विचार करत होतो की सुहासारखा म्हणजे प्रत्येक, आता माझ्यापेक्षा ज्येष्ठ बरेच या ठिकाणी लोक आहेत, पण तुमच्या संपूर्ण कुटुंबातल्या जे आज लहान, उद्या देशाचा भविष्य काळ, त्यांना जास्तीत जास्त शिक्षण कसं मिळेल तेवढं जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे। असे अनेक सुवास उभे राहिले पाहिजे आणि अनेक सुवास उभं राहायला आणि हे की मग माझ्यासारखं सुशिक्षित बेकाराला काम मिळेल दिलं तर मनापासून या ठिकाणी आपण जमलात, आपण आलात, असे भरपूर आशीर्वाद या सगळ्यांच्या पाठीशी राहले। मी तर हाय, मी कुठं जात नाही। मगाशी एक जण म्हणलं तुम्ही आमचे दैवत आहात, मी म्हणलं, मी बसले होते, म्हणलं मला एवढ्या लवकर राहू द्या, जरा सेवा करू द्या, एवढ्या लवकर काही नाही। असंच हसत खेळत राहावा। तुम्ही आम्ही आपण फॅमिलीसारखं राहिलो ना तर जगात तुम्हाला सांगतो तुमचा कोणाचा हात कोणी पकडू शकणार नाही। लागल ती मदत मी करणार। कारण ज्या अनेक जण येतात मला म्हणतात एवढा मोठा वाडा आणि हे तर, म्हणलं हा माझा नाही आहे, हा तुमच्या सगळ्यांचा। जेवढं मला तिथं अधिकार आहे तिथं तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे। कारण की शिवाजी महाराजांच्या त्या काळात तुमच्या पूर्वजांनी मदत केली नसती तर हा वाडा पण नसला नसता। पण रिअली इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, मगाशी त्या एवढ्या इंग्लिशमध्ये बोलत होत्या, मी माझं इंग्लिशच विसरून गेलो। एनी विशेस ते म्हणतो ना, हॅट्स ऑफ टू यू। तर मी मगाशी म्हणलं
सगळ्या हॅट्स करून करून सगळे हॅट माझ्या गायब झाल्या. पण खरोखर असंच प्रेम राहून द्या. मग आमदार साहेब असतील, माजी आमदार, हे ते, एक लाईफ असतं. आयुष्य म्हणजे ना 4 शब्दात असतं. LIFE, LOVE. याचा अर्थ काय की आपण ह्या आयुष्यामध्ये जेवढं आपल्याला आपण कुठल्या उंचीवर जायचं आपण ठरवतो, पण ते करत असताना जेवढे ज्यांना कधी आयुष्यात साथ मिळाली नाही त्या लोकांना हात देण्याचं काम आपण जर केलं नाही तर मग लाईफचा अर्थ काय? आज आहे उद्या नाही. पण एवढंच सांगतो, त्यांनी पाण्याच्या बाबतीत आता स्पेन्का ही कंपनी मोठी होणारच. पण आता आवर्जून एवढे लोकप्रतिनिधी आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी हॉस्पिटल काढलं. कसलं काढलं तर कॅन्सरचं, ऑन्कोलाईफ. मग तो मला म्हणला मला जागा लागणार आहे. मग ते जागेत म्हणलं काय करणार? म्हणलं अजून एक्सपॅन्शन करणार. म्हणलं का? तर ही जबाबदारी साहेब तुमच्या सगळ्यांची आहे, सगळ्यांची. कारण जेवढं तुमचं जे छोटे पार्टिकल्स असतात जे संपूर्ण आपण असंच सोडून देतो पाण्यात, कधी विचार करत नाही आपण की ते पार्टिकल कधी इथं जर शिरलं आपल्यात पाण्याच्या माध्यमातून किंवा तुमच्या जेवणाच्या माध्यमातून, तर कॅन्सरच्या पेशंटची एवढी वाढ होत चालली आहे. आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्याची दक्षता घ्यावी. जेवढ्या कंपनीज आहेत त्यांना एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचं पत्रक असतं, पण कोण करतं नाही करत. पण त्याचा परिणाम तुमच्या कोणाच्या कुटुंबावरती होता कामा नये. नावाची यादी भरपूर मोठी आहे. जर एकाचं नाव चुकलं तर त्यामुळं कोण मोठं नाही छोटं नाही. तुम्ही ज्या वेळेस हाक माराल त्या वेळेस एक सेवक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी मी हजर आहे. आणि माझ्याकडनं अधिकारांनी तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार आहे. काय लागलं तर सांगायचं की हे आणि ते नाही पूर्ण केलं तर मायासारखा आळशी मीच. पण इनोव्हेशन ज्याला म्हणतो आपण, इनोव्हेटिव्ह आयडियाज, हे अल्कलाइन वॉटर मला सुद्धा माहीत नव्हतं. ॲसिडिक आणि हे ते. तुम्ही सगळे जर जिवंत असला तर लाईफ आहे. आणि जिवंत राहण्यासाठी काय पाहिजे तर स्पेन्काच्या बॉटल्स पाहिजे. आज
त्यांनी जे अल्कलाईनच्या बाबतीत जे अभ्यास केला आहे वाखाणण्यासारखं. मी मगाशीच सांगितलं म्हणलं एक ट्रक भरून दे माझ्याकडं. चेष्टेचा भाग जाऊन आज सुहासच्या माध्यमातून अत्यंत म्हणजे तो काय जन्माला अनुकूल परिस्थितीत आला नव्हता. अत्यंत एक छोट्या कुटुंबातलं, पण छोटं म्हणायचं तरी कोणाला. आणि ज्या वेळेस आपण हे सगळं करत असतो या ठिकाणी आवर्जून त्याची जिद्द, त्याची इच्छाशक्ती ही त्याला इथपर्यंत घेऊन आली. आणि मी बघत होतो की मगाशी नाव माहीत नाही पण त्या म्हणत होत्या वर्ल्ड वाईड काहीच हरकत नाही, पण खरोखर वर्ल्ड वाईड मी फार म्हणजे अनंत जसं सुहासनी जे जोडलेत असे माझे अनंत मित्र आहेत ज्यांचे वर्ल्ड वाईड सगळं असतं. आणि बरेचसे जे काय यशस्वी झाले ना ते कोण ठराविक सोडले तर मोठ्या घराण्यात जन्माला आले नव्हते. असंच सुहाससारखं, असंच साहेबांसारखं हे असे ह्या लोकांनी फक्त एकच केलं तर आपल्याला काहीतरी ह्याच्यातनं लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. हे कुटुंब म्हणजे फक्त ही माझा स्वतःचं कुटुंब समजत नाही. आज या ठिकाणी आपण सगळ्या जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात सगळ्यांना कुटुंब सांभाळलं, त्याचबरोबर आज सुहासला खरोखर म्हणजे मी सांगतो ना थोड्या कमी वयात त्यांनी एवढं उच्चांक गाठला असे भरपूर लोक आहेत. काय लोकांना परिस्थितीमुळं शिक्षण प्राप्त होत नाही, काय लोकांना भौगोलिक परिस्थितीमुळं हे करता येत नाही ते करता येत नाही. पण हेच जर शिवाजी महाराजांनी त्या काळात समजा विचार आणला असता की ही एवढी भौगोलिक परिस्थिती अशी आहे, मी काय करू शकतो, नाही, तुम्ही सगळं जे आहे ना जेवढे म्हणजे तुम्ही फक्त जिद्द मनाशी उराशी बाळगा, बाकी सगळं होत जातं. परिस्थिती येतात जातात, कष्ट करावे लागतात, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. पण त्याचबरोबर मित्रमंडळीचा साथ लागतो जो आज सुहासला मिळाला आहे सगळ्यांच्या रूपाने. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मी या ठिकाणी खासदार म्हणून आलो नाही, प्लीज, मी आलो आहे एक सुहासचा हितचिंतक आणि त्याच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून या ठिकाणी आलो. आणि आपण सगळे जे आलाय प्रेमापोटी आलाय. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मगापासून
ज्यांच्या हातात त्रास्तय करण्याचं काम असतं ना, खूप माझं कौतुक करतात. असं तसं हे ते, तसं नाही आहे. सुहास 1-2 मिनटं येतो का इथं? कॉलर खरंच त्याची उडवली. तिचं कारण आहे की त्यांनी तेवढे आज जो आहे तो स्वतःच्या कर्तृत्वावरती आहे. ह्याचा असा अर्थ नाही की आमचं कोणाचं कर्तृत्व तेवढं नाही, अशातला भाग नाही. फक्त आपण फोकस राहिलो तर सगळं होतं. नाही तर एकदा वेळ गेली निघून तर परत येत नसते. त्यामुळं सुहासला त्यांच्या संपूर्ण कंपनीमधले त्यांचे सगळे पार्टनर्स, संपूर्ण आपल्यासारखे हितचिंतक, संपूर्ण जे काय संबंधित आहेत, त्या सगळ्यांचं जेवढं त्याचं योगदान आहे तेवढं तुमच्या सगळ्यांचं आहे. नाही तर एकटा बिचारीने काय केलं असतं. त्यामुळं त्याचा हात सोडू नका. मी एकदा हात पकडला तर मी सोडत नसतो. आणि या टेक्नॉलॉजीमध्ये